मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत जुना आग्रा रोड परिसरातील सुजन टॉकीजच्या आवारात मोकळ्या जागी एक 25 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता। सदरचा मृतदेह हा युवक नामे अमोल मोहन निकम वय 25 वर्ष याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। यातील मयतास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी रुमालाने गमछाने गळा आवळून जीवे ठार मारले म्हणून मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून यातील मयत इसम नामे अमोल मोहन निकम वय 25 वर्ष राहणार एकतानगर गवळीवाडा मालेगाव याचे दैनंदिन कामकाज व राहणीमानाबाबत गुप्त बातमीदाराकडे माहिती घेतली। घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास मयत हा एका मोटारसायकलवर बसून गेला असल्याचे समजले होते। तसेच मयत हा शेवटी कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित नामे विशाल मारुती गवळी वय 38 वर्ष राहणार HP गॅस गोडाऊन समोर कैलासनगर मालेगाव यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन वरील खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता यातील मयत अमोल निकम याने आरोपी विशाल गवळी यास शिवीगाळ करून आपापसात वाद असल्याचा राग मनात धरून भगव्या रंगाच्या रुमालाने गमछाने मयताचा गळा आवळून जीवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे। सदर आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपासाकामी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।